मराठीचा पगडा या मुंबईवर असायला पाहिजे, आमच्या राजधानीवर. म्हणून काँग्रेस पक्षातला अनेक नेतृत्वानं आपल्याला मदत केली. कारण शेवटी आपण मराठी माणसं आहोत, हा महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे हे कोणी गुजरातचे ढवळे पवळे आले महाराष्ट्रावर चाल करून आणि आम्ही झुकलो असं होईल का? झुकेंगे नाही. हा वाकणारा महाराष्ट्र नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र. हा मोदी शहा पुढे कधी गुडघे टेकणार नाही, हे लक्षात घ्या. 40 आमदार तोडलेत ना. का तोडले? घाबरलात तुम्ही शिवसेनेला. तुम्ही आम्हाला घाबरलात. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. तुम्ही शरद पवारांना घाबरलात. तुम्ही राहुल गांधीवर हल्ला करताय. तुम्ही सोनिया गांधींवर हल्ला करताय. तुम्ही आम्हाला घाबरताय. 56 इंचाची छाती आहे म्हणता ना तुमची. 56 इंचाची छाती कोणी पाहिली? कोणी मोजली? एक नंबरचे डरपोक माणसं. गुजरात कधी देशासाठी लढलाय का? कधी तुमची छाती? काय तुम्ही कुठले मेडल लावून फिरताय छातीवर? कोणत्या युद्धाची मेडल आहेत सांगा. तो चीन घुसलाय लडाखमध्ये. लडाखमध्ये 400 किलोमीटर आतमध्ये चीनचं सैन्य घुसलंय पेंगॉन लेक पर्यंत. मी स्वतः जाऊन पाहिलेलं आहे. मी त्या कमिटीवर आहे. मोदींनी तोंड उघडलं का कधी? पाकिस्तानला दम देतो इकडे बसून. पाकिस्तानला दम देईल. दुबळा देश आहे. हिम्मत असेल तर चीनवरती डोळे वटारून दाखव, असं मी नेहमी म्हणतो. देशाच्या सीमा लडाखमध्ये आतमध्ये देशाची जमीन चिन्ह गिळलेली आहे. चिन्ह तिकडे इमारती बांधलेल्या आहेत. चिन्ह तिकडे हेलिपॅड्स बांधलेले आहेत. आपल्या भागात लडाखमध्ये लडाख मधला एक नेता सोनम वांगचुकने उपोषण केलं आणि तो सांगतोय की आमच्या लडाखमध्ये चीनी सैन्य घुसलेलं आहे. मोदी काय करतोय? अरे 56 इंचाची छाती आहे ना तुझी. महाराष्ट्रात काय दाखवतोस? जाऊन मणिपूरला दाखव, लडाखमध्ये दाखव. हा 56 इंचाचा छातीवाला अद्याप मणिपूरला जाऊ शकला नाही. गेल्या 2 वर्षापासून मणिपूर जळतंय. हिंसाचार सुरू आहे. महिलांची अब्रूचे धिंडवडे निघत आहेत. महिलांना रस्त्यावरती निर्वस्त्र करून त्यांची धिंड काढली जाते आणि मोदी अजूनही मणिपूरला जाऊ शकला नाही. ही 56 इंचाची छाती त्याच्या बरोबर आहे ना. या पोकळ छातीनं महाराष्ट्राशी सामना करू नये. ही छाती नाही आहे, हे माचीचा रिकामा खोका आहे. तुम्ही महाराष्ट्राशी काय लढताय? हिम्मत आहे तुमची महाराष्ट्राशी लढण्याची? ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, ज्या महाराष्ट्राने देशाला शौर्य आणि धैर्य काय असतंय दाखवलं, ज्या महाराष्ट्रानं राष्ट्रभक्तीचा पुकार केला, त्याला तुम्ही सांगताय. इतिहास तुम्हाला जर माहित असेल, नेहमी सांगतो मोदी असा का वागतो, अमित शहा असा का वागतो मोगलांसारखा, महाराष्ट्रावर सारखा चाल करून काय येतो? त्याला इतिहास आहे. तो मातीचा गुण आहे. तुम्हाला माहित आहे औरंगजेबाचा जन्म कुठे झाला? मोदीच्या गावात झाला. मोदीच्या बाजूच्या गाव आहे दाहोद म्हणून, अहमदाबादच्या बाजूला. औरंगजेब तिथे जन्माला आला गुजरातमध्ये. इथे शिवाजी महाराज जन्माला आले. म्हणून गुजरातचं आणि महाराष्ट्राचे भांडण सुरू आहे. हा मातीचा दुर्गुण आहे आणि हा या मातीचा गुण आहे. तुम्ही हल्ले करत राहा, आम्ही हल्ले परतवून राहू. मी नेहमीच